लक्षवेधी क्रमांक 4। अध्यक्ष महोदय धन्यवाद। अध्यक्ष महोदय 2009 मध्ये वसई विरार महानगरपालिकेची स्थापना झाली। अध्यक्ष महोदय गेल्या 16 वर्षामध्ये जवळपास 2300 इमारतींना सीसी देण्यात आलेली आहे। अध्यक्ष महोदय आणि या सीसी मिळालेल्या इमारतींना अजूनपर्यंत 90% इमारतींना ओसी मिळालेली नाही। अध्यक्ष महोदय आणि त्यामुळे या इमारतींना पाणीही उपलब्ध होत नाही। अध्यक्ष महोदय एवढ्या मोठ्या प्रमाणावर विकासकांनी ओसी न घेण्याचे कारण स्पष्ट आहे। मंजुरीपेक्षा जास्त बांधकाम केले असल्यानेच हे विकासक ओसीसाठी अर्ज करत नाहीयेत। त्यामुळे मंजूर नसलेल्या वाढीव बांधकामामध्ये राहणाऱ्या सदनिका धारकांची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली आहे। अध्यक्ष महोदय हा सर्व प्रकार वसई विरार महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त, नगर रचना विभागाचे अधिकारी आणि विकासक यांच्या संगनमताने झालेले आहे। अध्यक्ष महोदय आणि यांच्या या भ्रष्ट कारभारामुळे सामान्य जनता यामध्ये भरडली जाते। अध्यक्ष महोदय या लक्षवेधी यापूर्वी सुद्धा यावर लक्षवेधी मांडण्यात आली होती आणि त्यावेळेला शासनाने उत्तर दिलं होतं की ओसी न घेणाऱ्या विकासकांच्या इतर मालमत्तेवर बोजा लावून त्यांचा नवीन प्रकल्प मंजूर करणार नाही असं शासनाने उत्तर दिलं होतं। तसंच या विकासकांची काळी यादी प्रसिद्ध केली जाईल आणि ती सर्व महानगरपालिकांना पाठवली जाईल असे निर्देश तालिका अध्यक्षांनी दिले होते। त्यानंतर 16 जुलै 2025 रोजी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये सांगितलं होतं की ह्या विकासकांना किंवा इमारती धारकांना ओसी देण्यासाठी अभय योजना लागू करण्यात यावी। या मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचं सुद्धा पालन केलेलं नाही आहे। अध्यक्ष महोदय तालिका अध्यक्षांच्या आदेशाचं सुद्धा अजूनपर्यंत 7 महिने झाले तरी सुद्धा पालन केलेलं नाही आहे। अध्यक्ष महोदय मला जे उत्तर मिळालेलं आहे अध्यक्ष महोदय या लक्षवेधीसाठी ते अत्यंत दिशाभूल करणारं उत्तर आहे। अध्यक्ष महोदय यामध्ये सिडकोच्या काळातली माहिती देऊन या मूळ मुद्द्याला बगल देण्याचा प्रयत्न केलेला आहे। मुळात हा मुद्दा महानगरपालिकेने 2300 इमारतींना जे सीसी दिलेली आहे तो मुद्दा आहे। सिडकोच्या इमारतींना सीसी दिल्याचा मुद्दा यामध्ये नाही आहे। अध्यक्ष महोदय त्यामुळे ह्या इमारतींना ओसी देण्यासाठी महानगरपालिका शासन अभय योजना लागू करणार का, तो GR कधीपर्यंत काढणार हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय तसंच हा सगळा भ्रष्ट कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधी शासन काय कारवाई करणार, त्यासाठी SIT लावणार का? कारण अध्यक्ष महोदय हा खूप मोठा घोटाळा आहे CCOCचा। आमच्याकडे आत्ताही तथाकथित कॉलेजमध्ये बसून ओसी द्यायची की नाही हे ठरवलं जातं। अध्यक्ष महोदय महानगरपालिकेमधनं कारभार चालवला जात नाही तर महानगरपालिकेच्या बाहेर कुठेतरी बसून हे सगळे कारभार चालतात। ह्याची सगळ्याची चौकशी होणं गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय आणि SIT लावून हे CCOCचं प्रकरण करून जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय दुसरी गोष्ट अशी ओसी न मिळाल्यामुळे अनेक इमारतींना पाण्याची कनेक्शन मिळत नाही आहेत। अध्यक्ष महोदय त्यामुळे काहीतरी ठोस निर्णय घेऊन ह्यांना पाण्याचे कनेक्शन्स कसे देता येतील अध्यक्ष महोदय त्यावर शासन कधीपर्यंत निर्णय घेणार। तसंच उत्तरामध्ये अध्यक्ष महोदय दिलेलं आहे की 25/7/2025 रोजी एक कार्यादेश काढण्यात आला ह्या CCOCच्या सर्वेक्षणासाठी, पण अजूनपर्यंत 7-8 महिने होऊनही किती ह्याचा सर्वे करण्यात आला आहे, हा सर्वे कधी पूर्ण होणार ह्याची माहिती दिलेली नाही आहे। ती माहिती अध्यक्ष महोदय सभागृहामध्ये देण्यात यावी। आणि ह्यावरती मी पुन्हा एकदा एक प्रश्न विचारते, स्पेसिफिक प्रश्न माझा, यावरती SIT लावणार का, अभय योजना सरकार जाहीर करणार का? जसा मुंबईमधल्या इमारतींना ओसी देण्यासाठी शासनाने अभय योजना लागू करण्याचा GR जाहीर केला तसाच वसई विरार महानगरपालिकेसाठी सुद्धा हा अभय योजना लागू करण्याचा GR शासन काढणार का आणि हा पूर्ण CCOC घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी SIT नेमणार का, असे माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत। अध्यक्ष महोदय धन्यवाद। अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सदस्य स्नेहाताई दुबे यांनी हा जो प्रश्न उपस्थित केला अध्यक्ष महोदय हा मागच्या वेळेस पण सभेमध्ये येऊन गेला
आणि ज्या वेळेस ह्या ओसी संबंधाचा जवळजवळ 2300 इमारती भास्करराव ना भास्करराव सीसी दिलेली आहे अध्यक्ष महोदय, आणि भास्करराव. 1200 त्यातल्या 1200च इमारतींना ओसी सर्टिफिकेट दिले अध्यक्ष महोदय. त्यामुळे जवळजवळ 50% इमारतींना ओसी दिलेलं नाही अध्यक्ष महोदय, ही फॅक्ट आहे. त्यासंबंधी ज्या वेळेस माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 16/7 रोजी बैठक पण संपन्न झाली होती अध्यक्ष महोदय, आणि मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः आदेश दिले होते की ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत ज्यांना ओसी दिलेली नाही आहे त्यांचा त्या तपासून घ्यावा, त्यांचा एक सर्वे करावा आणि त्यानुसार दंडाची कारवाई करून त्याचा दंड भरून घेऊन या इमारतींना ओसी द्यावी अध्यक्ष महोदय. पण अजूनही म्हणजे मी आपल्याच माध्यमातून सांगू इच्छिते की अजूनही वसई महानगरपालिकेने ह्याच्यामध्ये काही ठोस पावलं उचलली नाही आहेत. त्यांनी जी काही स्वाती इंडस्ट्रीजला हे दिलं होतं काम, त्यांच्याकडनं पण ह्याचा सर्वे अजून झालेला नाही अध्यक्ष महोदय. मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छिते की ज्या इमारतींच्या ओसीसाठी महानगरपालिकेने स्वतः कारवाई करणं सुरू करावं. सदस्यांची जी मागणी आहे की एक अभय योजना जी मुंबई शहरामध्ये MST स्कीम लागू झाली अध्यक्ष महोदय, ती आपण वसई विरारमध्ये पण करू शकतो. कारण अध्यक्ष महोदय, ज्यांना आपण CC दिलेली आहे ते जे पण विकसक आहेत ते ओसीसाठी येत नाहीत, कारण त्यांना दंडाची रक्कम भरायची नाही अध्यक्ष महोदय. जे काही ज्यांनी फ्लॅट घेतलेले आहेत ते जे फ्लॅटधारक आहेत ते ह्याच्यामध्ये भरडले जाते अध्यक्ष महोदय. जसं त्यांनी सांगितलं तसं पाणी आणि इतर सुविधा आपण त्यांना देऊ शकत नाही. तर अध्यक्ष महोदय, महानगरपालिकेने मुंबई शहराच्या प्रमाणे इथे ती योजना लागू करण्यासाठीची कारवाई करावी आणि अध्यक्ष महोदय ती कारवाई करण्यास आपण सांगितलेलं आहे. आणि अध्यक्ष महोदय, दुसरी गोष्ट की ह्या ओसीच्या संदर्भामध्ये किती दंड आकारायचा, कारण त्यांचं महानगरपालिकेने मला ब्रीफिंगमध्ये असं सांगितलं की ओसीसाठी कोणी येत नाही आहे. पण मला असं वाटतं की महानगरपालिकेच्या स्तरावर जर ही आपण कारवाई सुरू केली तर अध्यक्ष महोदय आपण ह्या सर्वांना ओसी देऊ शकतो. त्याच्याबद्दल काही धोरणात्मक निर्णय घेणं तिथे जरुरी आहे. आपली जी ओसी देण्याच्या पॉलिसीमध्ये म्हणजे जर त्यांना आपण निर्देश दिले होते की जे पण विकसक आहेत त्यांना तो दंड जो लावलेला आहे तो त्यांच्याकडनं त्यांच्या दुसऱ्या मालमत्तेच्या आधारे त्याच्यावर बोजा चढवून तो वसूल करावा, पण तोही अद्यापपर्यंत त्याच्यासंबंधीची पण काही कारवाई महानगरपालिकेने केलेली नाही. हा अतिशय गंभीर प्रश्न आहे अध्यक्ष महोदय. आणि त्यामुळे एक पूर्ण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्ष महोदय त्यांनी एक बैठक घ्यावी, या सगळ्या प्रकरणाची चौकशी करावी अध्यक्ष महोदय, आणि त्याच्यामध्ये ओसी देण्यासंदर्भातला पॉलिसी डिसिजन अध्यक्ष महोदय करावा असे निर्देश मी आपल्या ह्याच्या अध्यक्षतेखाली देते. अध्यक्ष महोदय, धन्यवाद. मी सन्माननीय मंत्री महोदयांचे आभार मानते की त्यांनी विभागीय आयुक्तांना आदेश दिलेले आहेत की त्यांनी मीटिंग घ्यावी आणि त्यामध्ये धोरणात्मक निर्णय घ्यावा. अध्यक्ष महोदय, मला एक मुद्दा याच्यामध्ये नमूद करायचा आहे की इमारतीचे बांधकाम सुरू असतानाच प्रत्येक टप्प्यावर महानगरपालिकेच्या अभियंत्याने तपासणी करण्याची तरतूद CCमध्येच असताना त्यांनी ही तपासणी वेळोवेळी केली आहे का ह्याची शासन चौकशी करणार आहे का? कारण की ही तपासणी जर वेळोवेळी केली असती तर या वाढीव बांधकामाची परिस्थिती आता उद्भवलीच नसती. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवरती ज्यांनी ही वेळोवेळी तपासणी केली नाही आणि त्यामुळे हे सगळे प्रश्न उपस्थित झालेले आहेत, अशा अधिकाऱ्यांची चौकशी होऊन त्यांच्यावरती शासन काय कारवाई करणार, कधीपर्यंत कारवाई करणार, हे उत्तर अध्यक्ष महोदय द्यावं. तसंच मला अभय योजना लागू करण्यासाठी धोरणात्मक निर्णय हा शासनाने घ्यायचा आहे अध्यक्ष महोदय. जसा GR मुंबईसाठी काढला तसा GR शासन काढणार का? कारण विभागीय आयुक्त हा GR काढू शकत नाही, तो शासनालाच काढावे लागणार आहे अध्यक्ष महोदय. तर माझे पुन्हा एकदा हाच प्रश्न आहे की कारवाई होणार का आणि अभय योजना लागूसाठी GR काढणार का? अध्यक्ष महोदय, म्हणूनच मी सांगितलं की विभागीय आयुक्तांनी एकदा या सर्व
OC संदर्भातली चौकशी करावी आणि त्यांनी त्याचा अहवाल लवकरात लवकर सादर करावा आणि अभय योजना लागू करण्यास ह्याच्यामध्ये काहीही अडचण नाही. त्यांच्या चौकशीचा अहवाल आल्या आल्या आपण अभय योजना लागू करण्यासंबंधीचे निर्देश देतील. लक्षवेधी क्रम